अचानक परवा दिवशी एका मुलीचा मला इंस्टावरती मेसेज आला होता संध्याकाळचा, आणि मी पण तिच्या मेसेजचा रिप्लाय दिला. थोड्याशा तिच्यासोबत गप्पा मारल्या आणि मी तिला विचारले की तू काय करतेस, कॉलेजला का जॉबला आहेस. त्यावेळेस ती मला म्हटली की मी मॅरिड आहे. मी म्हटलं चांगलं चाललंय ना तुझं. ती म्हटली माझ्या आयुष्यात खूप वाईट दिवस आलेत. मी म्हटलं का. ती मुलगी मला म्हटली की आईवडिलांनी माझं लग्न करून दिलं एका मुलासोबत. लग्न झाल्यावरती माझं खूप छान चाललं होतं, पण अचानक माझे मिस्टर खूप ड्रिंक करायला लागले. त्यांना मी सांगून कंटाळले की दारू सोडा दारू सोडा, तरी पण ते ड्रिंक करतात. आता जवळजवळ 5-6 महिने झालं मी त्यांच्यासोबत राहत नाही. आणि मला 3 सिस्टर आहेत. तिघींचं पण सेम असंच माझ्यासारखं झालंय. मला वाईट वाटलं की ह्या जगात अशी पण चांगली मुलं आहेत की जी व्यसन करत नाहीत, निर्व्यसनी आहेत. मान्य आहे की व्यसन न करणारा मुलगा चांगला आहे किंवा त्याचं सगळं चांगलं असतं, पण एक गोष्ट मॅटर करते की त्या मुलाकडे पैसा नसतो आणि आईवडिलांना वाटत असतं की एखादा मुलगा सक्सेसफुल आहे किंवा तो 4 पैसे कमवतोय, म्हणून मुलीचे वडील अशा मुलासोबत मुलीचं लग्न लावून देतात. पण जर मुलीचं लग्न कोणत्या मुलासोबत करायचं असेल ना, तर त्याचा फ्लॅशबॅक त्या मुलाचं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आयुष्यात पैसा म्हणजे सर्वस्व नाही. जर एखादी तरुण मुलगी जी मॅरिड आहे आणि लग्न होऊन सुद्धा जर ती तिच्या मिस्टरांपासून वेगळं राहत असेल, तर याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही. मला वाईट वाटलं. मी तिला म्हटलं की थोडं त्या मिस्टरांना कन्व्हिन्स करून बघ, त्यांना सांग की दारू सोडा म्हणून. जर ते तुझं ऐकत नसतील तर त्यांच्यासोबत 100% मी बोलेल, सांगेल त्यांना. पण ती म्हटली की त्यांना सांगून सांगून कंटाळली मी. आता माझी मनस्थिती नाही की त्यांना अजून मी काय समजवत बसेल. खूप वाईट वाटतं की मला मुलींच्या आईवडिलांना एकच गोष्ट सांगायची की एखादा मुलगा 4 पैसे कमवतोय किंवा त्याची लाईफ सेट आहे, चांगल्या जॉबला आहे, म्हणून फक्त त्या मुलाचा पैसा पाहूनच तुम्ही त्याच्याशी मुलीचं रिलेशन जोडू नका. मुलीच्या लग्नाचा विचार करू नका की त्या मुलाचं आधीचं रेकॉर्ड कसं आहे हे नक्की तुम्ही तपासा. कारण की तुम्हाला वाटतं की 4 पैसे मुलाकडं असावेत, मुलीचा संसार सुखी समाधानी सोन्यासारखं चालावं असं प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं. परंतु अशी काही जर घटना घडली तर नक्कीच वाईट वाटतं.